स्टार्ट. नमस्कार. शरद पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. निशिथे वरदा लक्ष्मीः को जागर्ति इति भाषिणी. निशिथे वरदा लक्ष्मीः को जागर्ति इति भाषिणी. जगति भ्रमते तस्यां लोकचेष्टावलोकिनी. तस्मै वित्तं प्रयच्छामि यो जागर्ति महितले. को जागर्ति म्हणजेच कोण जागा आहे असा प्रश्न कोजागिरी पौर्णिमेला प्रत्यक्ष वरदायिनी विचारते. जागे असणे म्हणजे जागृत असणे. वर्षाचे 365 दिवसही सतत जागा असणारा, आपल्या विविध अंकातून, विशेषांकातून, उपक्रमातून कायम चैतन्य पसरवणारा असा आपला हा जनमंगलचा समूह. या समूहाच्या वतीने आजच्या या कार्यक्रमामध्ये मी श्रेया सरनाईक आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस आजकाल सोशल मीडियावरती जवळपास 8 दिवस चालतो. तसाच कोजागिरी पौर्णिमेचा सुद्धा उत्सव त्याच दिवशी न राहतात त्याच्यानंतरही 2-3 दिवस चालू राहतो आणि याच उत्सवाचा एक छानसा असा टप्पा आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून या ठिकाणी साजरा करत आहोत. आणि आज हा जनमंगलचा कोजागिरी उत्सव आहे. कोजागरी चंद्र ताऱ्यांसवे सूरमयी बरसात. आपल्या सोबत आहेत जनमंगल समूहाच्या उत्साही संपादक विशाखा राजे, सुचित्रा बाकरे या दोघींनी आज या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याचप्रमाणे लिनिका सिंग, अंजली देशमुख, मधुर कुलकर्णी, वीणा आचार्य, श्रुती शहाणे, हर्षला वडोदकर आणि अंजली रुईकर. पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्राची रात्र. चंद्र, चांदण्या आणि चंदेरी रात्र यावर खरं तर कितीतरी लेखकांनी, कवींनी खूप सुंदर सुंदर रचना केल्या आहेत. असं म्हणतात की चंद्र हा मनाचा कारक आहे. मनाच्या विविध अवस्था आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कलांमधून आणि आपल्या गाण्यांमधून, कवितांमधून कलाकार व्यक्त करत असतात. अशाच सुंदर गाण्यांची ही आजची ही सुरेख मैफिल आहे. गझल सम्राज्ञी परवीन शाकीर यांची एक गझल मला या ठिकाणी आठवते. त्या म्हणतात, पूरा दुख और आधा चांद, पूरा दुख और आधा चांद, हिज्र की शब और ऐसा चांद. हिज्र म्हणजे वियोग. म्हणजे वियोग इतका आहे की आता पूर्ण चंद्र असून मला तरी काय उपयोग. पूरा दुख और आधा चांद, हिज्र की शब और ऐसा चांद, दिन में वहशत बहल गई, रात हुई और निकला चांद. कैसे मकसल से गुजरा होगा इतना सहमा सहमा चांद, यादों की आबाद गली में घूम रहा है तन्हा चांद. मेरी करवट पर जाग उठे, मेरी करवट पर जाग उठे, नींद का कितना कच्चा चांद. मेरी मुंह को किस हैरत से देख रहा है भोला चांद. जब पानी में चेहरा देखा तूने किसको सोया चांद, तूने किसको सोचा चांद. जब पानी में चेहरा देखा तूने किसको सोचा चांद. सहरा सहरा भटक रहा है अपने इश्क में सच्चा चांद, रात में शायद 11 बजे है. सहरा सहरा भटक रहा है अपने इश्क में सच्चा चांद, रात के शायद 11 बजे है. सोता होगा मेरा चांद, सोता होगा मेरा चांद. तर आहे ना सुंदर ही गझल. या सगळ्या मूळच्या कविताच असतात. तर अशा खूप साऱ्या कविता, गाणी आपल्या सुरेल आवाजामध्ये घेऊन आला आहे आजचा हा खास उत्सव. जनमंगलच्या सगळ्या सख्या माझ्या सोबत आहेत. यानंतर मी आदरणीय सुचित्रा बाकरे यांना या ठिकाणी आमंत्रित करते की त्यांनी त्यांचं आवडतं एक भावगीत इथे सगळ्यांना ऐकवावं. त्यांच्या गाण्याचे बोल आहेत चंद्र आहे साक्षीला. सुचित्राजी एका अत्यंत प्रसिद्ध शाळेच्या प्राचार्य आहेत, जनमंगलच्या उत्साही संपादक आहेत आणि खूप साऱ्या कार्यक्रमांचं आयोजन आतापर्यंत त्यांनी केलेलं आहे. सुचित्राजी, मी तुम्हाला या ठिकाणी निमंत्रित करत. धन्यवाद श्रेया मॅडम. मी गाण्याला सुरुवात करते. आवाज ऐकू येतोय मॅडम? पान जागे, फूल जागे, भावनयनी जागला, चंद्र आहे
साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चांदण्याचा गंध आला पौर्णिमेच्या रातीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, स्पर्श हा रेशमी हा शहारा बोलतो, सूर हा ताल हा जीव वेडा डोलतो, रात राणीच्या फुलाने देह माझा चुंबिला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, लाजरा बावरा हा मुखाचा चंद्रमा, अंग का चोरीसी दो जीवांच्या संगमा, आज प्रीतीने सुखाचा मार्ग माझा शिंपिला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. खूप सुंदर, खूप छान. अगदी चंद्राला साक्ष ठेवून आज आपण हा कार्यक्रम बढिया. करायचं ठरवलंय आणि तुम्ही आल्याबरोबर चंद्राला आमंत्रण दिलं. श्रेयाजींनी तर सुरुवात खूप सुरेख केली आहे. खूप धन्यवाद श्रेयाजी. अतिशय छान हिंदी कविता पण आपण सादर केली. खूप छान वाटलं ऐकून. सुचित्राजींचाही आवाज सुरेख होता. चंद्र आलेलाच आहे धावून. आता बघूया पुढचा चंद्र कोण येत आहे. तर पुढचा चंद्र आपला आहे मधुरजी कुलकर्णी. मधुरजी कुलकर्णी यांचा सिद्धी हा काव्यसंग्रह कथासंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. त्याला पुरस्कार पण मिळालेले आहे आणि आता भक्ती हा त्यांचा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यासाठी मधुरजी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आणि यांचं पुण्यातच कराओके वरती शो चालू असतात. पुण्यातल्या पण एक त्या छानपैकी गाणं म्हणणाऱ्या फेसबुकला पण त्यांचे बरेच गाणे असतात. आम्ही एक त्यांचा फॅन मध्ये एक छोटेसे फॅन आम्ही पण आहोत फॅनच्या लिस्ट मध्ये. तर पुढचं आपण आमंत्रण करू देऊया मधुराजी यांना. मधुराजी आपण आमंत्रित आहात. अनम्यूट करा, अनम्यूट करा मधुराजी. झोप कागवीत नाही लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला बाई, गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिंता, पावसात झोपल्या गाई. आवाज थोडा व्हॉल्यूम वाढवा मधुरजी. मीठ पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी गाई, आज माझ्या पाडसाला झोप कागवीत नाही लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, देवकी नसेनी बाळा भाग्य यशोदेचे भाग, देवकी नसेनी बाळा भाग्य यशोदेचे भावी, तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी, जगा वेगळी ममता हो
जगावे गळी ही ममता, जगावे गळी गाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, निंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. धन्यवाद. छान छान झालं गाणं. थोडासा आवाज इकडे कमी आला पण छान झालं, मस्त गाणं झालं. सुचित्राजी हॅलो मधुरजी, ऐकू येते मॅडम आवाज? हो. हा, कॉंग्रॅच्युलेशन्स. नेहमीप्रमाणेच आपलं गाणं छान झालं. थोडासा नेटचा आवाज प्रॉब्लेम असल्यामुळे आवाज जरा कमी आला, पण खूप श्रवणीय होता. प्रोनाऊन्सिएशन खूप छान होतं आणि जसे तुमचे आम्ही गाणे ऐकतोच फेसबुकवरती त्याप्रमाणेच आम्हाला ऐकायला आलं. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आणि नेक्स्ट कार्यक्रमामध्ये पण आम्ही अपेक्षा करू की तुम्ही सोबत असाल आमच्या. आणि आता मी या मंचावरती आमंत्रित करते आहे लिनिका सिंह यांना. या पहिल्यांदाच मला वाटतं आपल्या प्रोग्राम जॉइन झालेले आहेत, तर माझं चुकत नसेल तर. ये मैं इनका परिचय हिंदी में देना चाहती हूँ. ये इनका नाम लिनिका सिंह है. ये कानपुर यूपी से है. पेशे से यह सीए है, प्रैक्टिस में है. सीए फर्म DSMR कंपनी में पार्टनर के तौर पर कार्यरत है. इनके बहुत सारे शौक है. मुख्य शौक है प्रमुख कविता लिखना, गाना गाना, बुक पढ़ना, खाना बनाना, बेकिंग, ऑल दिस थिंग. और ये टेबल टेनिस, बैडमिंटन, जैवलिन थ्रो, शॉर्ट पुट और मैराथन्स में भी हिस्सा लेते हैं. BKESC में डेप्यूटी कन्वेनर भी बने थे. ऐसा इनका परिचय है. तो मैं चाहूंगी कि इनके मुंह से अभी हम इनका गाना सुनेंगे. सो लिनिका मैम, आप आपका गाना, आपका परफॉर्मेंस शुरू कर सकते हैं. थैंक यू वेरी मच सुचित्रा जी. तो मराठी गाना है. कुछ भी डिक्शन में, प्रोनाउंसिएशन में अगर गलती होती है तो हम पहले ही माफी मांग लेते हैं, क्योंकि मैम. मराठी हमें अभी पूरी तरीके से नहीं आती है, थोड़ी थोड़ी सीखने की कोशिश कर रहे हैं. तो ये गाना अप्रिशिएबल एफर्ट्स कि आपने मराठी गाना चूज किया है, सो आपका अप्रिसिएशन होना चाहिए. सो आप यू कैन स्टार्ट नाउ. थैंक यू. यस मैम. रुपेरी वालूत मंडाच्या वनात ये ना, रुपेरी वालूत मंडाच्या वनात ये ना, वनात ये ना, जवळ घे ना, वनात ये ना, जवळ घे ना, चंदेरीचा फूल लावीत प्रीतीत ये ना, चंदेरीचा फूल लावीत प्रीतीत ये ना, प्रीतीत ये ना, जवळ घे ना, प्रीतीत ये ना, जवळ घे ना. बेदून सारा गुंजा दाते इशारा देहा आशा सहारा, तुझा इशारा आशा सहारा. रुपेरी वालूत मनाच्या वनात ये ना, चंदेरीचा फूल लावीत प्रीतीत ये ना, प्रीतीत ये ना, जवळ घे ना, प्रीतीत ये ना, जवळ घे ना. लागे फुले नाती, गाली गाती, पुकारा दे निवारा, तुझा निवारा, तुझा निवारा. रुपेरी वालूत मनाच्या वनात ये ना, रुपेरी वालूत मनाच्या वनात ये ना, वनात ये
आता काय करू शकतो? जवळ घेना तेच ठेवा. मनात येना जवळ घेना आता चंदेर चांगला नका बरं नाही मी सिम रोज जे सिम करतो दुसरं सिम दोन फुल रेंज आहे काहीच नाही. बघते. प्रीतीत येना चांगलं तर एवढं काहीच नसते बघ. जवळ घेना प्रीतीत येना जवळ घेना प्रीतीत येना जवळ घेना. थैंक यू. बहुत सुंदर तरीके से आपने इस गाने को वाह, प्रेजेंट किया बहुत है और बढ़िया। उसमें हाय वो तो बिल्कुल मार डाला ही हो गया है. थैंक यू गोरगावकर थैंक यू. मॅडम गोरगावकर मॅडममुळे खूप सारे असे डायमंड्स भेटलेत आपल्याला. अच्छा हो. आणि वेगवेगळ्या कार्यक्रम म्हणजे जरी यांनी म्हटलं की पहिल्यांदा तरी असे कोणते चेहरे आपल्याला तसे नवीन नाहीयेत. नेहमी हा. आहेत की ते आपल्यासाठी सतत लिहित राहतात आणि सतत कोऑपरेट करत राहतात. आपल्या लहान मुलांच्या सगळ्या लेखनाला सुद्धा ऍप्रिशिएट करत राहतात. थँक्यू लिनिकाजी. खूप सुंदर थैंक यू. तुम्ही सादर केलं आता गाणं आणि मराठी गाणं इतक्या छान कॉन्फिडन्स तुमचा होता. तुम्ही वारंवार इथे येत राहो हीच आमची इच्छा आहे. खूप खूप धन्यवाद. जरूर जरूर दूसरे भी गाने तैयार करेंगे. अभी फिलहाल एक प्रैक्टिस किया है और कर लेंगे. थैंक यू आप लोग के प्रोत्साहन के लिए. थैंक यू वेरी मच. थैंक यू फॉर एक्सेप्टिंग माय सॉन्ग विद ऑल दी. आई एम श्योर हमने गलतियां की होंगी प्रोनाउंसिएशन में, डिक्शन में. नाही काहीच प्रॉब्लेम नव्हता. व्यवस्थित झालं. थोडंच फक्त मला वाटतं आवाज कमी होतोय मधूनच. तर तो नाही नेटवर्कचा नाही त्यांचे प्रॉब्लेम गाणे असेल. इतके सुंदर झाले श्रेयाजी की नेटला पण मध्ये मध्ये थांबवावं असं वाटलं की अरे मला पण ऐकू द्या. नाही छान झालं गाणं. खरंच छान झालं. खूप Thank सुरेख you. झाले. आता Thank पुढे you. आपण श्रुतीजी यांना आमंत्रित करूया. नमस्कार. श्रुतीजी मला असं या वाटतं की पुण्याच्या माझ्याकडनं शनैया पटले यांचं नाव त्यावेळेला सांगायचं राहिलं. त्या पण आल्या आहेत ना? हो हो हा. शनाया पटले पण आहेत. हा तर आपण सध्या आता श्रुतीजी यांना आमंत्रित करूया. श्रुतीजी ह्या पुण्यालाच वास्तव्य आहे त्यांचं आणि एनजीओ साठी पण त्या काम करतात आणि शिवाय त्यांचं स्वतःचं इंग्लिशचे क्लासेस वगैरे पण चालवतात. आणि त्यांचं मुख्य म्हणजे वाचन आणि ट्रेकिंग याची आवड आहे. ट्रेकिंग म्हणजे एक छानच असणार आहे अनुभव असणार. तो आपण पुन्हा केव्हा तरी शेअर करूया. तर आता श्रुतीजी आपल्यासाठी आम्ही थांबलो आहेत. आपण आपले छान स्वरांमधले जे आहेत आपल्या भावना चंद्राविषयीच्या गाण्यांविषयीच्या त्या व्यक्त कराव्यात. आपण आमंत्रित आहात श्रुतीजी. थँक्यू मॅम. एकदा फक्त मला तुम्ही सांगाल का की हे कॅरेक्टर आहे तो ऐकू येतोय का? ओके. सो मी यापासून स्टार्ट करते. ओके. थँक्यू. अजिबात असं काही थोडा आवाज वाढवायला सांगा. आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय. मला वाटतं कराओकेमुळे प्रॉब्लेम येतोय. श्रेया मॅडम कराओके बंद करायला सांगूया त्यांना. श्रुतीजी आवाज नाही येते आपला. थोडा व्हॉल्यूम वाढवा आपला. मला असं वाटतं म्युझिक शिवायच घ्यावं लागेल ते. हा कराओके म्हणून ते हे होईल. आवाज येत नाहीये का? नाही. विदाउट हा. कराओके करू हा का? हा येस. हा ओके. अजीब दास्तां है ये
कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें है कौन सी, न वो समझ सके न हम, अजीब दास्ता है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें है कौन सी, न वो समझ सके न हम, अजीब दास्ता है ये रोशनी के साथ क्यों धुआं उठा चिराग से, ये रोशनी के साथ क्यों धुआं उठा चिराग से, ये ख्वाब देखती हूँ मैं कि जग पड़ी हूँ ख्वाब से, अजीब दास्ता है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें है कौन सी, न वो समझ सके न हम, अजीब दास्ता है ये, मुबारके तुम्हें कि तुम किसी के नूर हो गए, मुबारके तुम्हें कि तुम किसी के नूर हो गए, किसी के इतने पास हो कि सबसे दूर हो गए, अजीब दास्ता है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें है कौन सी, न वो समझ सके न हम, अजीब दास्ता है ये, किसी का प्यार लेके तुम नया जहां बसाओगे, किसी का प्यार लेके तुम नया जहां बसाओगे, ये शाम जब भी आएगी तुम हमको याद आओगे, अजीब दास्ता है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें है कौन सी, न वो समझ सके न हम, अजीब दास्ता है ये. नमस्कार. वा, मस्त. छान. हा अगदी पहिलाच ट्राय होता माझा. जी कराओके बंद असं केल्यानंतर आपलं गाणं ते फार आता सुंदर व्यवस्थित झालं. आलं आणि हा म्युझिक बंद केल्यावर आवाज कराओके व्यवस्थित बंद आला. केल्यानंतर फार सुंदर आवाज आला. खूप सुंदर, सो एकदम क्लिअर ऐकू आलं. हा क्लिअर आला. आणि जसं तुम्ही गाण्यातले भाव सांगितले त्याप्रमाणे आम्हाला तो सीन पण डोळ्यासमोर आला की मीना कुमारीजी, राजकुमारजी आणि नाजीराजे हो. बसले आहेत. गाणं खूप सुंदर आहे. एकमेकांच्या माझं गळ्यातले अगदी भाव आवडीचं गाणं गाणं आहे. हा हा बरोबर त्यामुळे मॅडम. तुमचे ते शब्दातनं पण ते भाव आम्हाला कळले आणि सगळ्यांपर्यंत पोहोचले. सो कॉंग्रॅच्युलेशन, फार छान म्हणलं गाणं तुम्ही. यानंतर मी आमंत्रित करते आहे विणाजी आचार्य यांना. थोडक्यात परिचय सांगते. या गोंदियाला असतात. MSc केमिस्ट्री आहेत आणि SM पटेल ज्युनियर कॉलेज येथे 21 वर्षापासून प्राध्यापिका या पदावरती कार्यरत आहेत. राष्ट्रसेविका समिती गोंदिया शाखेची नगर कार्यवाहिका आणि विदर्भ साहित्य संघ गोंदिया शाखेच्या उपाध्यक्ष. त्यांची आवड लेखन, वाचन, गायन, रांगोळ्या काढणे आणि भजन म्हणणे. साप्ताहिक जनमंगलच्या संपादक मंडळावर सुद्धा त्या कार्यरत आहेत. तर वीणाजी, आपण आपला गाणं सादर करू शकता. धन्यवाद सुचित्राजी. आधा है चंद्रमा रात आधी, आधा है चंद्रमा रात आधी, रह न जाए तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी. आधा है चंद्रमा रात आधी, रह न जाए तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी. आधा है चंद्रमा. पिया आधी है प्यार की भाषा, आधी रहने दो मन की अभिलाषा.
पिया आधी है प्यार की भाषा, आधी रहने दो मन की अभिलाषा। आधे छल के नयन, आधे ढल के नयन, अभी पलकों में भी है बरसात आधी। आधा है चंद्रमा रात आधी, रह न जाए तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी। आधा है चंद्रमा। आस कब तक रहेगी अधूरी, प्यास होगी नहीं क्या ये पूरी। आस कब तक रहेगी अधूरी, प्यास होगी नहीं क्या ये पूरी। प्यासा प्यासा पवन, प्यासा प्यासा गगन, प्यासे तारों की भी है बारात आधी। आधा है चंद्रमा रात आधी, रह न जाए तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी। आधा है चंद्रमा। सूर आधा ही शाम ने साधा, रहा राधा का प्यार भी आधा। सूर राधा ही शाम ने साधा, रहा राधा का प्यार भी आधा। नैन आधे खिले, होठ आधे खिले, नैन आधे खिले, होठ आधे हिले, रही मन में मिलन की वो बात आधी। आधा है चंद्रमा रात आधी, रह न जाए तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी। आधा है चंद्रमा, आधा है चंद्रमा। वा वा वा, बढिया, एकदम छान, धन्यवाद धन्यवाद। सुंदर, एकदम तो फील आला पूर्ण गाण्याचा. खूप छान विनाजी. धन्यवाद. आणि म्हणजे मध्ये तरी तुम्ही थांबत जरी होता तरी आम्हाला तो रिदम आतल्या आत चालू होता. मी आधी म्हणजे कळत होतं कराओकेवर की प्रयत्न केला, या क्षणाला तो तेव्हा ते बीट जमत चालू आहे हे नव्हतं. लक्षात येत होतं. हा. खूपच छान. पुढे जाऊया. आपोआपच ताल धरायला लावलं त्यांनी गाण्यावर. हो. खूप सुरेख. यानंतर हा कार्यक्रम असाच पुढे नेऊया. पुढच्या आपल्या सखीचं नाव जाहीर करण्यापूर्वी मला वसीम बरेलवी यांचा एक छोटासा शेर आठवतो. तुम आ गए हो तो कुछ चांदनी सी बातें हो, तुम आ गए हो तो कुछ चांदनी सी बातें हो, जमी पे चांद कहा रोज रोज उतरता है, जमी पे चांद कहा रोज रोज उतरता है. तर आज सगळ्याजणी असे छान मैफिलमध्ये जमले आहे. मी यानंतर विशाखाजी यांना निमंत्रित करते की त्यांनी नेहमीसारखंच त्यांच्या छान शांत अशा आवाजामध्ये त्यांचा जो स्वभाव आहे, मूळ स्वभाव, तो त्या गाण्यामध्ये अगदी बरोबर उतरतो. तर एक छानसं गाणं सादर करावं. विशाखाजी, काय ऐकवत आहात? आज आता यांनी चंद्राला आमंत्रण केलं, जे अर्धवट गोष्टी ठेवल्या आहेत तर त्या थोड्या बहुत मी पूर्ण करायचा प्रयत्न करते. थोड्या थोड्या, जास्त नाही. आणि ही जी आज जे आपल्या समोर गीत सादर करायचा प्रयत्न मी करणार आहे, तर हे मूळ माझ्या वडिलांनी, त्याला स्वासी विजयराव देशपांडे यांनी लिहिलेलं आहे आणि चाल पण त्यांनीच लावली आहे. तर आता मी बघते त्यांचे ते भाव आणि त्यांची ती चाल मी कितपत आत्मसात करू शकली आहे हे आता बघूया. हे आता आपण सांगावं पुढच्या वेळेच्यात. अजून धुंद होऊ दे इथे रात्र थांबू दे, अजून धुंद होऊ दे इथे रात्र थांबू दे, असेच या करामध्ये असं.
असेच या सरळ करा तो, करामध्ये. सरळ उलटा झालाय कॅमेरा. अय्यो. Just a- वडिलांची इच्छा काय होती की आम्ही आता ठीक आहे. हा आता ठीक हो. बरोबर आहे, वडिलांना नमस्कार करायचा विसरले ना मी सुरुवातीला. हो मी तेच म्हणणार होती. मग वडिलांनी आठवण देऊन दिली, चल हा. नमस्कार कर पटकन आणि मग सुरू कर. अजून धुंद होऊ दे इथेच रात्र थांबू दे. अजून धुंद होऊ दे इथेच रात्र थांबू दे. असेच या करामध्ये, असेच या करामध्ये तुझ्या करास राहू दे. अजून धुंद होऊ दे इथेच रात्र थांबू दे. हळूच चंद्रमा जरा ढगामध्ये लपून जा. हळूच चंद्रमा जरा ढगामध्ये लपून जा. असाच मेघराज तू नभासणार तरी विजा. कापत्या शशी मुखा, कापत्या शशी मुखा असेच स्तंभी राहू दे. अजून रुंद होऊ दे इथेच रात्र थांबू दे. अजून धुंद होऊ दे इथेच रात्र थांबू दे. नीलनास आमुच्या साक्षी आज चंद्रमा. नीलनास आमुच्या साक्षी आज चंद्रमा. प्रीतीच्याच तारीने आज बांधली समा. प्रीतीच्याच तारीने आज बांधली समा. थर थर त्या हाताना काढ, थर थर त्या हाताना काढ मुख पाहू दे. अशीच रात्र थांबू दे. अजून रुंद होऊ दे इथेच रात्र थांबू दे. सरती ढळती रात ही मिलनात रंगली. सरती ढळती रात ही मिलनात रंगली. मिलनात या तुझ्या कळी कळी उमलली. अबोल या क्षणा क्षणा, अबोल या क्षणा क्षणा मनी जपून ठेवू दे. असेच या करामध्ये तुझ्या करास राहू दे. अजून धुंद होऊ दे इथेच रात्र थांबू दे. अजून धुंद होऊ दे इथेच रात्र थांबू दे. इथेच रात्र थांबू दे. वा 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 खूप फार सुंदर. छान. विशाखाजी खूप सुंदर. विशाखा धन्यवाद. मॅडम खूप सुंदर, त्या- खरंच खूप सुंदर. त्यांच्या अनेक ही कवितांचं जी पुस्तक रचना आहे आपल्याला करायचंय. हो खूपच सुंदर ही जी आणि मला मधुर सांगायची एक गोष्ट आवडेल कंपोजिशन. की ही जी कविता आहे ही कविता ज्यांच्या वडिलांनी लिहिलेली आहे आणि यांच्या वडिलांनीच त्या गाणं चाल लावलेली आहे आणि ते गाणं आज विशाखाजींनी सादर केलेलं आहे. त्यामुळे जास्त सगळ्यांना आनंद होतो आहे. आणि विशाखा नेहमीप्रमाणे फार श्रवणीय गाणं म्हणलंस, फार गोड आणि हलकं हलकं गातेस तू, पण फार छान वाटलं आम्हाला. ते म्हणजे खूप सो साध्या ओळी होत्या, यानंतर मी पण आमंत्रित करते आहे. त्या काय म्हणलं साधेपणातलं मॅडम? सौंदर्य, साधेपणातलं येस सौंदर्य जाणवत येस. होतं म्हटलं. म्हणजे साधे साधे ओळी होत्या, असं वाटतं की किती सोपं असेल, आणि एक परंतु तिची गोष्ट मला सांगायला आवडेल लिहिणं की मी कठीण तिला असते. म्हणलं की तुझा खूप सुंदर हा. विशाखा. धन्यवाद. आहे आणि वडिलांची इतकी पुण्य आहे की फार सुंदर लिहिलं आणि फार सुंदर चाल लावली आहे. यानंतर मंचावरती आमंत्रित करायला आवडेल अंजलीजी देशमुख यांना. थोडक्यात यांचा परिचय: अकोला येथील राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय येथे संगीत विषयाच्या वरिष्ठ प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. संगीत अलंकार, संगीत प्रवीण आणि संगीत एम.ए. त्यांचं झालेलं आहे अमरावती विद्यापीठामधून. विशाखा राजे यांच्या कवडसा या काव्य संग्रहातील एकूण 15 गाण्यांना यांनी चाली लावलेल्या आहेत. आणि हा फार आनंदाचा क्षण आहे आमच्याकरता की 15 कवितांना विशाखाच्या तुम्ही या चाल लावलेली आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि तुम्ही आता पुढलं गाणं सादर करावं अशी तुम्हाला विनंती करते. नमस्कार.
नमस्कार. माझा परिचय दिलेलाच आहे, पण मला विशाखाचे हा. कौतुक करावं वाटतं की अत्यंत सुंदर कविता तिने केलेल्या आहेत. आणि मला खरंच ते शब्द तिचे इतके भावले की माझ्या त्याने आपोआपच त्या कविता होत गेल्या, म्हणजे स्वरबद्ध करत गेले मी, आणि तो संग्रह वाढत गेला. मग त्यातलीच एक कविता आज तिच्याच इच्छेनुसार मी गाण्याचा प्रयत्न करते. माझा आवाज येतोय ना? हो येतो. आवाज येतोय? येतोय. हो. हो. छान हा. छान क्लिअर येतोय आवाज. हा. आणि पहिल्यांदा मी जनमंगल च्या सगळ्या टीमला शुभेच्छा देते आणि मला इथे आमंत्रित केल्याबद्दल आभार व्यक्त करते. सुरू करू? चालेल मॅम. मागे वळून बघता, मागे वळून बघता, हा चंद्रकोड हसला, हा चंद्रकोड हसला. नजर भेटताही गाली गुलाब फुलला, मागे वळून बघता, मागे वळून बघता. मी आधीच होतो घायाळ तुला बघून, मी आधीच होतो घायाळ तुला बघून. नेत्रात चित्र दिसता तरलो पुन्हा मरून, बघ खेळ नवाच रंगी, बघ खेळ नवाच रंगी. गाली गुलाब फुलला, मागे वळून बघता, मागे वळून बघता. मोकळे केस तुझे सांग कसे सावरले, मोकळे केस तुझे सावरू सांग कसे. अलवार गोज प्रीतीचे गीत ओठी असे, ओवळ्या उन्हात सखी चांद जणू लपला, मागे वळून बघता, मागे वळून बघता. हा चंद्रकोड हसला. नजर भेटताही गाली गुलाब फुलला, मागे वळून बघता, मागे वळून बघता. वा वा, धन्यवाद. खूपच सुंदर. नतमस्तक. अत्यंत सुंदर. मस्तक. रिअली विशाखाने ब्युटिफुल मॅडम. अभिनंदन. खूपच तुमचा इतका मधुर खूपच आवाज सुंदर. ऐकून आता आवाज आमचा आवाज पण इच्छा झालाय. किती बापरे, सुंदर होतं. खूप अप्रतिम. खूप धन्यवाद. तो भाव तुम्ही आता जर आता खरं सांगू का, आता आवाज तेवढा राहिला नाही. मी आता 75 ची आहे. आवाजात थोडासा कुठेतरी कमी जास्त झालं असेल, त्याबद्दल क्षमस्व. नाही नाही नाही. खूपच सुंदर. खूप सुंदर अंजली. चला, थँक्यू. अंजलींजींनी माझ्या काव्यसंग्रहाचं वाचन करताना त्यांनी म्हणजे माझ्याच कविता, माझेच शब्द अतिशय सुंदर चालीमध्ये लपेटून, जसं आपण गोलजीरा बाळ आपण सुंदर देखणा करून दुसऱ्यांसमोर दाखवतो, त्या पद्धतीने त्यांनी माझे शब्द माझ्यासमोर ठेवले
आणि मला असं वाटायला लागलं की हे खरंच मी लिहिलंय, हे मला लिहिता आलंय आणि हे मला करता आलंय. दोघी भाग्यवान त्याच्यातलं आहात आणि आम्ही ऐकू शकतो हे आम्ही पण भाग्यवान आहोत. म्हणजे मला स्पेशल एक खरंच वेगळा कार्यक्रम ठेवूया आपण एखाद्या याच्यावरती हो. यांच्या आणि आवाजामध्ये यांना तुमच्या कविता. विदर्भाचा संगीतकार असंही म्हटलं जातं बरं का, अंजलीजींना. हा, आणि त्यांची सीडी वगैरे पण आधी निघालेले आहेत. त्यात बेला शेंडेजींनी, स्वप्नील बांदोडकर यांनी पण गीत गायलेले आहेत. आणि त्यांचं बरंच संगीताचा मोठा व्याप आहे. आणि अजूनही त्या ज्येष्ठ आहेत गाण्यांना त्या, चाली परंतु लावणं मला असं वाटतं की ते आपण कळतच ते पुन्हा पुन्हा कळतच पण त्यांना इथे बोलवत राहू, थोडा त्रास देत राहू. हो अंजलीजी, आयोजकांच्या विनंतीला तुम्ही मान देऊन आलात आणि खरोखरच म्हणजे सगळ्या यांच्यामध्ये एक अत्यंत प्रसन्न अशा प्रकारचं हे गीत सादर झालं इथे. खूप छान. खूप माझं खूप पहिलं धन्यवाद. काव्य बाळ कवडसा याला यांनी गोजिरं रूप दिलं, त्यासाठी खरोखर मामी तुमचं खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार. धन्यवाद. तुझा काव्य संग्रह अतिशय गोड आहे. खूप शब्द म्हणजे शब्दप्रभूच आहेस तू अर्थात. खूप सुंदर आहे कविता, सगळ्यात सुंदर आहे. आणि धन्यवाद. सगळ्यांनी त्या ऐकाव्यात. मला असं वाटतं की तिच्याजवळ माझं जे रेकॉर्ड केलेले आहेत की नाही, त्या खरंच सगळ्यांनी ऐका. इतक्या गोड आहेत त्या सगळ्या कविता, खूप अगदी. अगदी नक्की आणि नक्की. पुन्हा एकदा धन्यवाद. आणि मलाही आनंद वाटला मी तुमच्या या उपक्रमात सामील झाली आहे याबद्दल. याच नाही, सगळ्याच उपक्रमांना तुमचा अरे आशीर्वाद असू द्यावा. ठीक आणि आहे, ठीक आहे. मी काही तेच हरकत म्हटलं की नाही. आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा त्रास नक्कीच देत राहू. या नक्की, आणि ठिकाणी अजून नक्की. आपली मला जवळची इतरही ओळख, त्यांची हा? अजून हा? आपली जवळची ओळख म्हणजे आपला नादलहरीचा जो हिरो आहे, छोटा हिरो हिमांशू हो देशमुख, त्याच्या या आजी आहेत. म्हणजे हो हिमांशूला जे पैलू पडलेत एवढे छान छान, ते इथून सुरू झाले. वा, पूर्ण हा, परिवार आपल्याशी जोडले गेले हे महत्वाचं. हो. हा मागे देवीचं जेव्हा आपण भजन वगैरे घेतले तेव्हा यांची सून शांभवी देशमुख, तिने पण आपल्या याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि तिने पण देवीचे पद सादर केले होते. आता एखाद्या कार्यक्रमात हिमांशूच्या वडिलांना बोलवूयात आपण. असं करत करत सगळा परिवार आपल्या सोबत येऊन जाईल. वा वा, हुशार आहेस ग विशाखा. चला, आता पुढे आपण आपल्या छोट्या कलाकाराला, छोट्या नाही म्हणता येणार, गोडच आहे, शनायाला आपण आता आमंत्रित करूया. शनाया ही गाझियाबादहून आपल्याला जॉईन झालेली आहे. गाझियाबाद आणि केम्ब्रिज स्कूल इंदापुरम गाझियाबाद या शाळेमध्ये ती शिकते. महत्वाची खास ओळख म्हणजे तिने एक एवढ्या लहान वयामध्ये एक सुंदर पुस्तक लिहिलेले आहे, वंडर ऑफ माय हार्ट. आणि JMB ची ती रेग्युलर रायटर आहे. आणि अजून महत्वाचं म्हणजे 5 वर्ष सतत तिने संगीतच्या याच्यामध्ये ती प्रॅक्टिस करते आहे आणि छान गाणे, एक से एक गाणे म्हणते ती. तिच्या फेसबुकवर पण आपण गाणी ऐकूया, तिची लिंक तिला शेअर करायला सांगूया. आता तुर्तास आपण तिचं आजचं जे गाणं आहे ते सगळ्यांनाच खूप आवडणारं असं आहे, अभिमान या चित्रपटातलं. शब्द नाही सांगत, आता तिच्या तोंडूनच आपण ते शब्द ऐकूया. शनाया, ओव्हर टू यू. वेलकम. थैंक यू, आप सभी के प्यारे शब्दों के लिए धन्यवाद. वेलकम शनया.
थामे कई हाथों से मिलूंगा मद भरी रातों से तुझे थामे कई हाथों से मिलूंगा मद भरी रातों से जगा के सुनी सी धड़कन बलमवा भर दूंगी तेरा मन नई अदा से सताएगी नई अदा से सताएगी तभी तो चंचल है तेरे नैना देखो ना तेरे मेरे मिलन की रना नया कोई गुल खिलाएगी नया कोई गुल खिलाएगी कभी तो चंचल है तेरे नैना देखो ना तेरे मेरे मिलन की रना वाव, डिवाइन व्हॉइस, थैंक यू व्हेरी मेलोडियस. टू मच सुंदर. धन्यवाद. आपकी गायकी के सबसे बड़े फैन शायद मैं हूँ. हाँ, पहला नाम मेरा लिखना. महाराष्ट्र बीटचे सगळेच एक Talented आहेत अगदी. थैंक यू. जी मृणालीजी आणि बोरगावकर मॅडम यांच्यामुळे आपल्याला खरंच अनेक मिळाले. डायमंड्स मिळाले. हा, तर शनैया, तुझं नाव तू सिद्ध केलं की गॉडेस. तर खूप सुंदर असं प्रेझेंटेशन झालंय आता आणि खूप खूप सारे मी सुंदर. इकडे बघत आहे. खूप जणांना आवडलंय, त्याच्यावरती मेसेज पण खूप छान येत आहे. वेलकम अगेन अँड अगेन. कम हिअर. नाही, हिचं अजीर उठकर कहा जाइएगा ऐकावं सगळ्यांनी, प्रत्येकाने. मी सगळ्यांना स्पेशली सांगेन आहे, अजीर उठकर काय सुंदर आवाज लागलाय हिचा. अतिशय, म्हणजे एवढे वरचे स्वर असून इतकं सुंदर हिने ते गायलं आहे की वाटत नाही की हिच्या वयाच्या पोरीने हे गायलंय. खूपच सुंदर. कीप इट अप शनाया, एंड आप आगे के सबने लिए इतनी बेस्ट ऑफ तारीफ लक. कर दी, धन्यवाद कहने के लिए मैं निशब्द हो गई. थैंक यू. चलो आगे चले. आता अंजली रोईकर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करीत आहे. अंजली रोईकर यांच्याशी आज पहिल्यांदाच माझं स्वतःच म्हणजे माझं बोलणं झालं. यापूर्वी असा संपर्क तेवढा झाला नव्हता आणि त्यांनी स्वतः फोन करून कळवलं की आजचा कार्यक्रमाचं फेसबुकवर त्यांनी सगळं आपलं ग्राफिक बघितलं, विशाखा ज्यांनी केलेलं, आणि त्या कार्यक्रमामध्ये मला पण सादरीकरण करण्याची खूप इच्छा आहे आणि जनमंगलशी कायमचं जोडलं जावं अशी एक अपेक्षा, इच्छा त्यांनी व्यक्त केली. तर अंजलीजी, मी तुमचं इथे मनापासून स्वागत करते. अंजलीजी पुण्याला राहतात, ॲडव्होकेट आहेत आणि गाणं शिकतात असं त्यांनी सांगितलंय. तर अंजलीजी, तुम्ही कोणतं गाणं म्हणणार आहात? नमस्कार, माझं नाव अंजली रुईकर. आजा आई बहार. ऐकू येते ताई? हो. आजा आई बहार. हो. जनमंगल वाचक समूहाच्या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शुभेच्छा देऊन आणि मला ही संधी दिली त्याबद्दल आभार मानते. आजा आई बहार. मी विदाऊट कराओके गाते मॅडम. आवाज येतो मॅडम? आवाज येतोय माझा? आजा आई बहार, दिल है बेकरार ओ मेरे राजकुमार, तेरे बिन रहा न जाए. आजा आई बहार, दिल है बेकरार ओ मेरे राजकुमार, तेरे बिन रहा न जाए. आजा. झोंकों से जब भी चले पूरवाई, झोंकों से जब भी
चले पूरबाई तन मेरा टूटे, तन मेरा टूटे, आई अंगड़ाई, आई अंगड़ाई। दिल को बार बार तेरा इंतजार हो मेरे राजकुमार, तेरे बिन रहा न जाए। आजा आई बहार, दिल है बेकरार हो मेरे राजकुमार, तेरे बिन रहा न जाए। आजा मन में सुनूं मैं तेरी मुरलियां, मन में सुनूं मैं तेरी मुरलियां, नाचूं मैं छम छम, नाचूं मैं छम छम, बाजे पायलिया, बाजे पायलिया। दिल का तार तार तेरी करे पुकारो मेरे राजकुमार, तेरे बिन रहा न जाए। आजा आई बहार, दिल है बेकरार ओ मेरे राजकुमार, तेरे बिन रहा न जाए। आजा जल की मछलियां जल में है प्यासी, जल की मछलियां जल में है प्यासी। खुशियों के दिन है, खुशियों के दिन है, फिर भी उदासी, फिर भी उदासी। लेकर मेरा प्यार आजा अब के बार ओ मेरे राजकुमार, तेरे बिन रहा न जाए। आजा आई बहार, दिल है बेकरार ओ मेरे राजकुमार, तेरे बिन रहा न जाए। आजा आई बहार, दिल है बेकरार ओ मेरे राजकुमार, तेरे बिन रहा न जाए। आजा। धन्यवाद। वाह, गोड. धन्यवाद। बहारें तो भाग के आ रही हैं सबकी तरफ से. धन्यवाद सर्वांना मनापासून धन्यवाद. तुमचं चंद्राची स्वागत, शांतता. हं? हॅलो. आगमन धनक्यात झालेलं आहे अंजलीजी यांचं. हो, तेच तर म्हटलं बहार अगदी धावत पळत आल्यात सगळ्या. नाही, नक्कीच याच्यानंतर पुन्हा पुन्हा त्यांनी मला आज काही हे पण पाठवले होते, भक्तिगीतं वगैरे 2-3 ऐकायला. अच्छा अच्छा. परंतु मी त्यांना तो आग्रह धरला की कार्यक्रमाचा एकंदरीत मूड लक्षात घेता तुम्ही आज हा. भावगीत केलं, याच्यानंतर त्यांच्या उरले म्हणजे खूप सुंदर अशा प्रकारचं भक्तिगीत पाठवले आहे त्यांनी. त्यासाठी हा, आपण नाही एकदा नाही. पुन्हा त्यांना बोलवूया. आणि मला असं आज वाटतं आपण चंद्र हर्षदाजी यांना, चांदण्यांचे भावगीतांमध्ये रमूया ना. हा, चंद्राची शीतलता आणि चांदण्यांची मजा घेत घेत. हर्षलाजी यांना आपण आता आता निमंत्रित करूया. हा, हर्षदाजी आपल्या पुण्यालाच असतात आणि JMB या कामामध्ये त्या खूप मदत करतात. वैष्णवीजींचा उजवा हात आपण म्हटलं तरी चालेल. आणि त्यांना गायन आणि संगीत लहानपणापासूनच त्याची खूप आवड आहे. तर हर्षलाजी, आता आपण कुठलं गाणं म्हणणार ते मी सांगू की आपण डायरेक्ट सुरू करायला? कारण चंद्र नभात आलेला आहे, चांदण्या पण चमकतात आहेत. मग आता नेमकं चंद्राला आधी बोलवायचंय की चांदण्यांना आधी बोलवायचंय ते बघूया. हर्षदाजी कोणाला आधी आमंत्रित करतात की कोणाला बघतात? हर्षदाजी. नमस्कार सर्वांना, हर्षदाजी. खूप हा. खूप नमस्कार. आणि आता इतके मधुर गीत ऐकून आता माझा आवाज तसा निघेन असा झालेला आहे. आणि चांगलंच झालं शेवटी माझा नंबर आला, कारण की आता जे गीत मी प्रस्तुत करते त्याचा विरह भावना आहे म्हणून गायलेलं आहे आणि स्वरबद्ध केलेलं आहे सुधीर फडके यांनी. तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी, तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप
तीच तू ही कामिनी, तीच तू ही कामिनी. तोच चंद्रमान भात, नीरवताती तशीच धुंद तेच चांदणे. छाया खियाले चित्र तेच देखणे. जाईचा कुंज तोच, तीच गंध मोहिनी. एकांती मज समीप, तीच तू ही कामिनी, तीच तू ही कामिनी. तोच चंद्रमान भात, सारे जरी ते तसेच धुंदिया जती कुठे. मीही तोच, तीच तू ही प्रीती आजती कुठे. तीन आर्ततावरात स्वप्न ते न लोचनी. एकांती मज समीप, तीच तू ही कामिनी, तीच तू ही कामिनी. तोच चंद्रमान भात, त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा. वाळल्या फुलात व्यर्थ गंध शोधतो पुन्हा. गीत येन ते जुळून भंगल्या सुरातुनी. एकांती मज समीप, तीच तू ही कामिनी, तीच तू ही कामिनी. तोच चंद्रमान भात. धन्यवाद. वा वा वा. अत्यंत सुंदर, खूपच सुंदर. धन्यवाद. खूप छान, अगदी शांत स्वरामध्ये म्हणजे विरह चित्राजी तुमचा जाणवला त्या. आवाज बंद आहे. फारच गोड गाणं म्हटलं हर्षलाने तुम्ही. आणि माझे पण 2 गाणे त्यांचं खूप नावच आवडीचे होते, हर्षला आहे. अनुराग साक्षीला आणि हे गाणं. तर म्हटलं आपण हे म्हणावं. लिस्ट मध्ये बघितलं की तुम्ही ते गाणं लिहिलं होतं. म्हटलं अरे इतकं मला गाणं आवडतं. तुम्ही फार सुंदर म्हणलात, अगदी एंड पर्यंत निभवलं. खूपच त्यांनी सुंदर त्यांचं म्हणलं. नाव सार्थ केलं म्हटलं हर्षला. हर्ष. खरंच खरंच मॅडम, अगदी खरं बोललं. सगळ्यांना हर्ष धन्यवाद. दिला अक्षरशः. तुम्ही आम्हाला खूप सुंदर गाणं म्हणलं. आणि सगळ्यांनी, प्रत्येकाने काही ना काही गाणं म्हणलं, सगळं झालंय. पण मी एक विनंती करते श्रेया मॅडमना की तुम्ही तुमची एक कविता तरी म्हणा किंवा एक गाणं तरी म्हणा. ही गाण्याची तर मला काही तेवढी माझी हे नाही आहे पात्रता चालेल, सगळ्यांसमोर कविता गाण्याची. सादर करा मॅडम. पण एक कविता कविता सादर म्हणा. करू इच्छिते. हा हा. उषाखानी पण मला मेसेज टाकला आहे. त्याच्यामुळे एक शेवट कवितेने करूया आणि त्यानंतर मग मी हो. चित्राजींना आभारासाठी निमंत्रित करते. हो. ब्रह्मांडाच्या नाक्यावरून या लोकव्रत प्रकाशन तर्फे प्रकाशित पुस्तकातली ही कविता आहे. हा माझा दुसरा जे पुस्तक होतं दुसरं आहे, त्याचं प्रकाशन झालं कविता संग्रहाचं. आणि याचं जे या सगळ्या याच्या मागे जे प्रेरणास्थान आहे या सगळ्या पुस्तकांच्या मागे, ते आदरणीय वर्षाजी माडगुळकर आणि शिरीष कुलकर्णी सर. सुचित्राजी वेगळे आभार मानतीलच, परंतु मी हे सांगू इच्छिते की तसेच बोरगावकर मॅडम, भैरवीजी, सिद्धीजी, मृणालीजी या सगळ्यांच्या अविरत प्रयत्नांमुळे जे रोज काही ना काही ऍक्टिव्हिटीज चालू असतात, उपक्रम चालू असतात, अंक चालू असतात, विशेषांक चालू असतात. लवकरच दिवाळी अंक सुद्धा
आपल्याकडे पर्यंत पोहोचेल या 8-10 दिवसामध्ये. तर मी या ठिकाणी सगळे हितचिंतक, वाचक, रसिक प्रेक्षक यांना असं नम्र निवेदन करू इच्छिते की हे दिवाळी अंक जे दोन्ही पण आहेत, इंग्रजी आणि मराठी, हे तुम्ही विकत घ्या, वाचा आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की नक्की पोचवा. तर या निमित्ताने आजचा जो कार्यक्रम हा जो आहे, तर मला असं वाटतं की दिवाळी अंकाची एक आठवण नक्की सगळ्यांना करून द्यावी. जास्तीत जास्त लोकांनी या अंकाविषयी एकमेकांना कळवावं आणि पुढच्या अंकासाठी आपलं लिखाण जे असेल ते आम्हाला अगदी आग्रहाने पाठवावं. माझ्या कवितेचं शीर्षक आहे ब्रह्मांडाच्या नाक्यावरून. तर चंद्र चांदण्या याच्या गोष्टी चालू आहे, तर मुद्दाम ही कविता मी निवडली आहे. कवितेचं शीर्षक आहे ब्रह्मांडाच्या नाक्यावरून. मी एकदा त्याला सहजच म्हटले, चल जरा भटकून येऊ ब्रह्मांडाच्या नाक्यावरून. मी एकदा त्याला सहजच म्हटले, चल जरा भटकून येऊ ब्रह्मांडाच्या नाक्यावरून. तिथून हातात घेऊन हात सप्तग्रही चालत जाऊ. अरे 7 पावलं चालले की एकमेकांशी मैत्री होते असं म्हणतात. असं वाचलंय मी पण. 7 पावलं चाललं की एकमेकांशी मैत्री होते म्हणतात. चक्क 7 ग्रहांना पादाक्रांत करताना किती घट्ट होत जाईल ना आपले नाते. बंधन उरेल मग फक्त उपचारापुरते. जाता जाता जवळच्या चंद्रावरून 7-8 चांदण्यांना खोडून घेण्यास विसरू नकोस. जाता जाता जवळच्याच चंद्रावरून 7-8 चांदण्यांना खोडून घेण्यास विसरू नकोस. प्रेमाच्या सूत्रात गुंफून घाल की तो चंद्रहार माझ्या गळ्यात. चांदण तेज तसंही माझ्या चेहऱ्यावर नेहमी पसरलेलं असतंच की तुला दिसतंय ते. चांदण तेज तसंही माझ्या चेहऱ्यावर नेहमी पसरलेलं असतंच की तुला दिसतंय ते. सख्या, प्रवासाला निघण्यापूर्वी पूर्वसंचितांची बांधाबांध करताना माझ्या कुरळ्या बटात अडकून पडलेलं तुझं मन तेवढं मात्र सोडवता आलं तर बघ. या प्रवासाला निघण्यापूर्वी पूर्वसंचिताची बांधाबांध करताना माझ्या कुरळ्या बटात अडकून पडलेलं तुझं मन तेवढं सोडवता आलं तर नक्की बघ. बुधावर जाऊन समजूतदारपणाच्या 4 गोष्टी शिकून घेऊ म्हणतोस. अरे बुधावर जाऊन समजूतदारपणाच्या 4 गोष्टी शिकून घेऊ म्हणतोस, पण छे फार नको तिथे रेंगाळायला बर का. कारण जास्त समजूतदार झालो तर मग एवढ्या हक्काने भांडायला तुला माझ्याशिवाय आणि मला तुझ्याशिवाय तसंही शिल्लक राहतेच कोण. मंगळावर जाऊन प्रेमाचे साधेच सूत्र घाल माझ्या हातात. मंगळावर जाऊन प्रेमाचे साधेच सूत्र घाल माझ्या हातात. मी सोडून देईन हट्ट तेव्हा सोन्याच्या साखळीचा. शुक्रवार असेल दवबिंदूचे हळवे कातर स्पंदन. इंद्रियोपनिषदांचा नवा अध्याय लिहूया तिथे दोघे आपण. अबोलीची कोवळी फुले माळ माझ्या केसात. अबोलीची कोवळी फुले माळ माझ्या केसात. व्यक्त होऊ दे सारा अव्यक्त सुगंध. त्या सोन पायऱ्यांवर रेंगाळत राहू दे बरेच काही. ब्रह्मांडातील मनाची चित्र आकाश आपल्या प्रीतीच्या आणाभाकांनी अगदी उजळून निघेल. काही जीवट धूमकेतू ग्रहण लावतीलच रे आपल्या प्रेमाला, मला माहीतच आहे. काही जीवट धूमकेतू ग्रहण लावतीलच आपल्या प्रेमाला, पण तू मात्र फार लक्ष देऊ नकोस हा. आकाश गंगेच्या काठाशी जाऊन वाहत्या पाण्याच्या पैंजणांचे रुंझुणते चाळ पायात बांध माझ्या. सुखाच्या हिंदोळ्यावर बसवून झुलू दे ना मला उंच झुला. सुखाच्या हिंदोळ्यावर बसवून झुलू दे ना मला उंच झुला. सूर्याची तांबडी मिजाज तेव्हा सख्याना थोडी निस्तेज होईल. सूर्याची तांबडी मिजाज तेव्हा थोडी निस्तेज होईल. त्याच्या रंगडबीतला गुलाबी केशरी जादुई रंगाचा रक्तिमा पसरेल माझ्या गालांवर. काही उन्हाळ अवखळ उल्का तुला नक्कीच खुणावतील. काही उन्हाळ अवखळ उल्का तुला नक्कीच खुणावतील. तू मात्र आपल्या शाश्वत प्रेमाच्या आकाशाचे छत्र अगदी घट्ट घट्ट धरून ठेव हा माझ्या डोक्यावर. काही उन्हाळ अवखळ उल्का तुला नक्कीच खुणावतील. तू मात्र शाश्वत प्रेमाच्या आकाशाचे छत्र
घट्ट घट्ट धरून ठेव माझ्या डोक्यावरती. नि धर की हात माझा. काही किरमिजी रंगाचे ढग हसतील गालातल्या गालात. काही किरमिजी रंगाचे ढग हसतील गालातल्या गालात. तर हसू दे. काही क्षितिज रेषा फसल्या तर फसू दे. तरीही चल ना भटकून येऊ असंच ब्रह्मांडाच्या नाक्यावरून. अरे हो, पण तुझ्या सकाळच्या चहाचं नि दुपारच्या पानाचं काय करायचं तेवढं जरा बघ. या गोष्टी तिथे कठीण आहेत. तरीही चल जरा भटकून येऊ ब्रह्मांडाच्या नाक्यावरून. तरीही चला जरा भटकून येऊ ब्रह्मांडाच्या नाक्यावर. खूप धन्यवाद. मस्त, खूप छान छान. आपण जमिनीवरून चंद्रताऱ्यांचं नुसता हेच करत होतो, आशा सुचित्राजी, करत तुमचा होतो, आवाज वर्णन करत होतो. पण आता श्रेयाजींनी अगदी अलगद हात धरून आपल्याला अख्खं ब्रह्मांड फिरवून आणलं आणि प्रत्येक ग्रहाची माहिती पण सांगून दिली की काय ग्रहाने काय करावं. आणि हे जास्त पटलं मला की बुध ग्रहावर जास्त थांबू नको. हे खूप व्यवस्थित आणि महत्वाची गोष्ट तुम्ही आहे. आणि सगळ्यांनी इतका अगदी सुंदर गाण्यांनी समा बांधला की मला राहावलं नाही. आणि नाही, म्हणून खूप आणि सुंदर. तुमच्या भावना इतक्या सुरेख तुम्ही एक्झॅक्ट मांडता शब्दांमध्ये की मी तुमच्या कवितांच्या प्रेमात नेहमीच असते. आणि या कवितेच्या तर फारच प्रेमात पहिलेपासून आहे. त्यामुळे तुम्ही खूप सुंदर लिहिलं, परफॉर्म पण खूप छान केलं खूप खूप आणि धन्यवाद. त्यासाठी खूप मला खूप वाटते आपण आता पुढे जाऊया. अभिनंदन तुमचं. थँक्यू. ते कार्यक्रम तर सुचित्राजी, असा चालू आता राहावंच असं वाटत असतं आपल्याला. पण शेवटी वेळेची मर्यादा ही असतेच. हो. आणि महत्वाचं काम म्हणजे आपल्या याच्यातलं काम म्हणण्यापेक्षा अगदी महत्वाची जी गोष्ट आहे की ज्याच्याशिवाय आपला आजचा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे त्यांचे तर आपण आभार मानायलाच हवेत. तर आभारासाठी मी सुचित्राजी यांना आमंत्रित करते. सुचित्राजी. धन्यवाद विशाखाजी. आज आपण इतक्या सुंदर कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. सगळ्यांचे फार सुंदर सुंदर गाणी ऐकली. या सगळ्यांच्या गाण्यांवरती एक दोन ओळी गुणगुणते आणि पुढलं आभार प्रदर्शन करते. शरदामधल्या संध्याकाळी शांती नांदे उभ्या गोकुळी. निळ्या नभाच्या भाळावरती पूर्ण चंद्र साजतो. पावावनी वाजतो. पावावनी वाजतो. पावावनी वाजतो. असं सगळ्यांची गाणी कानामध्ये अक्षरशः पावा ऐकूया बा गोड इतकी सुंदर गाणी सगळ्यांनी म्हटली. त्यामुळे सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि आज आपण पूर्ण चंद्राला साक्षी ठेवून या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. अखंड प्रेमात बुडालो. शब्दरूपी किरणांमध्ये आपण सगळे नाहून निघालेलो आहोत. आणि अशीच ही औषधी किरणं आपल्याला पूर्ण वर्षभर निरामय आयुष्य लाभणार आहे हा विश्वास मी देते, ही प्रार्थना करते. आणि या नोटवरती आपला कार्यक्रम संपतो आहे हे अनाऊन्स करते. पण त्याआधी आदरणीय शिरीष सर, आदरणीय वर्षा मॅडम यांच्याशिवाय, यांच्या पाठिंब्याशिवाय आपला कार्यक्रम पूर्ण होणे शक्य नाहीये. त्यांचा सतत पाठिंबा असतो. अगदी उत्साहापणे मॅडम आम्हाला नेहमी प्रोत्साहन देतात की तुम्ही कार्यक्रम करा, मी तुमच्या पाठीशी उभी. आणि त्यामुळे आपला कार्यक्रम फार सुंदरपणे यशस्वीपणे पार पडू शकला. सेकंडली भैरवी मॅडम सतत कार्यरत असतात. वैष्णवी मॅडम, श्रेया मॅडम सगळे पिलर्स आहेत आमचे जनमंगलचे. त्यामुळे सगळ्यांचे मनपूर्वक आभार. प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे ज्यांनी आपल्याला मदत केली त्या सगळ्यांचे आभार. जे रसिक प्रेक्षक आपला कार्यक्रम बघत आहेत म्हणून आज जास्त उत्साह आपल्याला आला की आपण गाण्याचा प्रोग्राम करावा किंवा एक एक गाणे फार सुंदर होत गेले, त्यामुळे त्यांचे पण खूप धन्यवाद. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट आपण सगळे एकमेकांचे आभार मानूया की तुम्ही आलात म्हणून हा कार्यक्रम उत्कृष्ट होऊ शकला. असेच उत्तरोत्तर आपण पुढल्या कार्यक्रमासोबत राहू शकू अशी आशा करते. आणि या नोटवरती सगळ्यांचे आभार मानून आपला कार्यक्रम इथे संपला आहे असे जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.